नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण पायथन प्रोग्राम बघणार आहोत, ज्यामध्ये आपण स्लायसिंग टेक्निकचा उपयोग करून दिलेला स्ट्रिंग हा पॅलिंड्रोम स्ट्रिंग आहे की नाही ते चेक करणार आहोत. तर सर्वप्रथम पॅलिंड्रोम स्ट्रिंग म्हणजे काय? तर पॅलिंड्रोम स्ट्रिंग म्हणजे असा शब्द जो आपण वाचताना समोरून मागे किंवा मागून समोर दोन्ही दिशेंनी वाचला असल्यास आपल्याला तो सारखा शब्द मिळतो. उदाहरणार्थ इथे काही शब्द दिलेले आहे, जसं की रडार. तर हा शब्द आपण समोरून रीड केला असता त्याचं स्पेलिंग होतं RADAR, आणि समजा मी विरुद्ध दिशेने हा शब्द रीड केला असल्यास याचं स्पेलिंग होतं RADAR. ठीक आहे, तर आपल्याला सारखा शब्द इथे वाचायला मिळतो. दुसरे उदाहरण इथे बघा, शब्द आहे रेफर, REFER. समजा मी हा विरुद्ध दिशेने वाचला तर त्याचं स्पेलिंग होतं REFER, रेफर. तर मी पुढच्या दिशेने किंवा मागच्या दिशेने वाचला असल्यास मला सारखा शब्द मिळतो. तर याकरता आपण पायथन प्रोग्राम लिहिणार आहोत. तर सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण एक व्हेरिएबल घेणार आहोत str1. त्यामध्ये आपण आपला दिलेला शब्द स्टोअर करणार आहोत. सपोज शब्द आहे रडार. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला स्लायसिंग टेक्निकचा उपयोग करायचा आहे. तर स्लायसिंग टेक्निकमध्ये आपल्याला माहिती आहे स्लायसिंग टेक्निकचा सिंटॅक्स काय असतो, की आपल्याला स्लाइस म्हणजे काय, की कुठून कुठपर्यंत आणि किती स्टेप सोडून आपल्याला रीड करायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्टार्टिंग पोझिशन द्यावं लागणार. ठीक आहे, त्यानंतर कुठपर्यंत आपल्याला तो स्ट्रिंग रीड करायचा आहे म्हणजे स्टॉप लोकेशन, आणि कितीने आपला स्ट्रिंग हा इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट होणार. तर तिसरा पॅरामीटर असतो स्लायसिंग टेक्निकमध्ये स्टेप, स्टार्ट, स्टॉप अँड स्टेप. ठीक आहे, तर आपल्याला स्ट्रिंग हा समोरच्या दिशेने तसेच मागच्या दिशेने वाचायचा आहे आणि तो आपल्याला कंपेअर करायचा आहे की सारखा आहे की नाही. ठीक आहे, तर इथे स्टेपमध्ये आपल्याला काय करायला लागेल की स्टार्टिंग लोकेशन आणि एंडिंग लोकेशन ही आपण ब्लँक ठेवतो आहे. म्हणजे जेवढाही स्ट्रिंग असेल त्याची सुरुवातीची लोकेशन आणि एंडची लोकेशन तो पूर्ण घेईल. आणि मात्र स्टेपमध्ये काय करणार आहे, आपण इथे लोकेशन देणार आहे -1. तर -1 काय इंडिकेट करते की आपल्याला स्ट्रिंग आता रिव्हर्स डायरेक्शननी म्हणजे या शेवटच्या डायरेक्शनपासून सुरुवातीच्या डायरेक्शनपर्यंत आपल्याला रीड करायचं आहे. तर हे आपल्याला काय कुठल्या बाबतीत करायचं आहे, आपला जो स्ट्रिंग आहे str1 या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केलेला आहे. ठीक आहे, तर सपोज मी आता मला रिव्हर्स स्ट्रिंग प्रिंट करायचं आहे, तर मी हे प्रिंटमध्ये देते प्रिंट str1 स्लायसिंग ऑपरेटर आणि इथे दिलेलं आहे -1. ठीक आहे, आता हे आपण एक्झिक्यूट करून बघूया. ठीक आहे, तर इथे आपण बघू शकतो की इथे रिव्हर्स स्ट्रिंग आपला प्रिंट झालेला आहे, RADAR. तर आपल्याला सिमिलर स्ट्रिंग इथे मिळालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे की हा जो रिव्हर्स स्ट्रिंग आपण इथे मिळवला आहे हा आणि str मध्ये असणारा आपला ओरिजिनल स्ट्रिंग, हे दोन्ही स्ट्रिंग सारखे आहेत की नाही. तर हे चेक करण्याकरता आपल्याला इथे काय द्यावं लागेल, कंडिशन. कुठली कंडिशन देणार आपण इथे, इफ str1 इज डबल इक्वल टू साइन काय करतं की str1 मध्ये असणारा ओरिजिनल स्ट्रिंग आणि इथे आपण स्लायसिंग ऑपरेटर वापरून जो रिव्हर्स स्ट्रिंग मिळाला आहे तो, हे दोन्ही स्ट्रिंग इक्वल आहेत की नाही हे आपले चेक होणार आहे. ठीक आहे, जर ते इक्वल असतील तर आपण युजरला मेसेज प्रिंट करणार आहोत ट्रू. ठीक आहे, अदरवाईज जर ते इक्वल नसतील तर आपण युजरला मेसेज प्रिंट करणार आहोत प्रिंट फॉल्स. ठीक आहे, फॉल्स. तर रडार आपला स्ट्रिंग जो आहे ओरिजिनल तो str1 मध्ये,
आणि त्याचा रिव्हर्स इथे चेक होऊन आपल्याला ट्रू किंवा फॉल्स हे आउटपुट मिळेल. तर आपण इथे हा कोड आपला एक्झिक्यूट करूया. तर इथे आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे फॉल्स, ऑल्दो द वर्ड्स आर सेम. जरी आपल्याला शब्द जो आहे तो सारखा मिळाला आहे रडार, तरी आपल्याला आउटपुट हे फॉल्स मिळालं आहे. तर आपण इथे ही इफ कंडिशन चेक करूया. तर इथे आपण ही इफ कंडिशन आहे त्याकडे लक्ष देऊया. str1 मध्ये आपला स्ट्रिंग आहे RADAR डबल इक्वल टू साइन आणि str1 स्लाइसिंग ऑपरेटर कोलन कोलन -1 याचा आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे RADAR. आता हे दोन्ही स्ट्रिंग इक्वल आहेत का? तर नाही आहेत, कारण सुरुवात आपली कॅपिटल आर ने सुरू झालेली आहे, इथे आपल्याला स्मॉल आर मिळालेला आहे. तर हे दोन्ही स्ट्रिंग इक्वल नसल्यामुळे आपल्याला आउटपुट मिळालेला आहे फॉल्स. तर इथे आपण काय करू शकतो की हा जो आपला स्ट्रिंग आहे तो एकाच केसमध्ये आपण चेंज करू शकतो. जसं दिलेला स्ट्रिंग मी सपोज लोअर केसमध्ये कन्वर्ट केला, तर याचा रिव्हर्स सुद्धा मला लोअर केसमध्ये मिळेल. म्हणजेच आता दोन्ही शब्द इक्वल झालेत. ठीक आहे, तर आउटपुट आपल्याला ट्रू मिळेल, कारण इथे इक्वॅलिटी ऑपरेटर हे ट्रू आउटपुट देईल. ठीक आहे, तर आपल्याला दिलेला स्ट्रिंग हा लोअर केसमध्ये कन्वर्ट करण्याकरता स्ट्रिंगचं एक फंक्शन आहे डॉट लोअर. तर हे काय करेल की दिलेला स्ट्रिंग हा लोअर केसमध्ये कन्वर्ट करेल आणि एकाच केसमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे त्याचा रिव्हर्स सुद्धा आपल्याला लोअरमध्येच मिळेल आणि इक्वल टू ऑपरेटर आपल्याला ट्रू आउटपुट देईल. तर हे आपण इथे एक्झिक्यूट करून बघूया. आता आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे ट्रू, कारण दोन्ही शब्द हे सिमिलर आहेत. ठीक आहे, आता आपण लोअरच्या ऐवजी इथे अप्पर हे ऑपरेटर सुद्धा वापरू शकतो. आपल्याला फक्त दिलेल्या शब्दाची जी केस आहे ती आयदर अप्पर किंवा लोअर मध्ये कन्वर्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, इथे मी सपोज आता अप्पर केसमध्ये हा पूर्ण शब्द कन्वर्ट केला, तरी सुद्धा आपल्याला आउटपुट हे ट्रू मिळणार आहे. सपोज मी इथे शब्द एक दुसरं लेटर टाईप केलंय वाय, या केसमध्ये हा आता पॅलिंड्रोम नाही आहे. जरी आपण अप्पर केसमध्ये आपला शब्द कन्वर्ट करतोय तरी आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे फॉल्स. तर अशा पद्धतीने आपण स्लाइसिंग टेक्निकचा वापर करून आणि स्ट्रिंगचे अप्पर किंवा लोअर फंक्शनचा वापर करून दिलेला स्ट्रिंग हा पॅलिंड्रोम स्ट्रिंग आहे की नाही हे चेक करू शकतो. तर तुम्हाला माहिती असलेला एखादा पॅलिंड्रोम स्ट्रिंग घ्या आणि तो या प्रोग्राममध्ये चेक करा, तो ट्रू येतोय की फॉल्स येतोय आणि मला कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.